मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्राचा धक्कादायक हा आज संध्याकाळी आलेला महत्त्वाचा सर्वे प्रजातंत्र या वाहिनीने केलेल्या सर्वेमधून महाराष्ट्रामध्ये अटीतटीची लढत होत असतानाच महाविकास आघाडीला 156 तर महायुतीला जवळजवळ 134 जागांमध्ये असा महत्त्वाचा अंदाज. यामध्ये मातब्बर नेत्यांचा झालाय पराभव, मंत्री देखील घरी बसले. नेमके कोण आहेत असे नेते? ठाकरेंची मात्र मुसंडी. बघूया सविस्तर. ठाणे शहरामधून निकाल पहिला येतोय. राजन विचारे हे ठाणे शहरातून मोठ्या फरकाने जिंकू शकतात. संजय केळकर यांचा इथे मोठा पराभव प्रजातंत्र या एक्झिट पोलने दाखवलेला आहे. राजापूर राजेन तेली हे दीपक केसरकर यांच्यावरती वरचढ ठरत या भागात ठाकरेंचा पहिला आमदार विजय होतोय असाही अंदाज कोकणातून येतोय. कोकणात ठाकरेंना मोठं यश यावरून मिळताना दिसत आहे. त्यानंतर सोलापूरच्या बार्शी शहरामध्ये राजाभाऊ राऊत यांचा पराभव करून दिलीप सोपल मोठ्या फरकाने विजय होतात. इथे उद्धव ठाकरेंची मशाल पुन्हा एकदा तेवत राहते. या ठिकाणी मात्र मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका घेणारे राजाभाऊ राऊत यांना मोठा धक्का या ठिकाणी बसतोय. महाडमध्ये भरत गोगावले यांचा दारुण पराभव करण्यास स्नेहल जगताप यांना मोठं यश येत असल्याची सध्या या सर्वेतून माहिती उघड झाली. यामुळे स्नेहल जगताप देखील मोठ्या फरकाने या ठिकाणी जिंकून येणार असा हा सर्वे सांगतोय. पुढचं नाव येतंय इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे असणारे नेते हर्षवर्धन पाटील यांचाही मोठा विजय सध्या होऊ शकतोय. इथे दत्ता भरणे यांना दारुण पराभवाला सामोरं जावं लागतंय. अजित पवारांना हा त्यांच्याच मतदारसंघात मोठा धक्का मानावा लागेल. वांद्रेवरून वरुण सरदेसाई, जिशान सिद्दीकी यांचा मात्र या वांद्रे पूर्वमधून मोठा पराभव होतोय. त्यांना सहानुभूतीची लाट असताना देखील उद्धव ठाकरेंचे वरुण सरदेसाई या भागातून मोठ्या फरकाने जिंकून येतील असा अंदाज व्यक्त होतोय. पुढची जागा आहे वरळीतून आदित्य ठाकरे. अतिशय अटीतटीच्या या लढतीमध्ये शिंदे गटाने आणि मनसेने जोरदार ताकद लावून देखील आदित्य ठाकरे मिलिंद देवरा यांचा खूप मोठ्या फरकाने दारुण पराभव करतील आणि पुन्हा आदित्य ठाकरे जिंकतील असा विश्वास आहे. दादर माहीममधून अमित ठाकरे, सदा सरवणकर या दोघांचाही इथे पराभव होतोय. महेश सावंत ठाकरेंचे कट्टर निष्ठावान शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. त्यांचा या भागात दबदबा कायम राहत असल्याचं चित्र या निकालावरून स्पष्ट होईल. परांडा भूम या मतदारसंघातून उद्धव ठाकरेंचे रणजित पाटील, राष्ट्रवादीचे राहुल मोटे यांनी तानाजी सावंत यांना दारुण पराभव करण्याच्या हेतूने सूत्रे आखली होती आणि तशाच प्रकारचं वातावरण भूम परांड्यातून पुन्हा तयार होते. तानाजी सावंत मंत्री पडताना दिसत आहेत. संभाजीनगर पश्चिममधून राजू शिंदे, संजय शिरसाट यांना राजू शिंदे वरचढ ठरत असून या भागात उद्धव ठाकरेंचा पहिला हा दणका म्हणावा लागेल. या भागात ठाकरेंचा मोठा विजय होताना दिसतोय. त्यामुळे संभाजीनगर पुन्हा ठाकरेंकडे येत आहे. कुडाळ वैभव नाईक, निलेश राणे यांना पराभवाची धूळ चारत उद्धव ठाकरेंचे वैभव नाईक हे पुन्हा एकदा जायंट क्लिअर ठरत आहेत. इथे त्यांचा खूप मोठा विजय होणार असल्याचे स्वतःच प्रजातंत्रचा एक्झिट पोल सांगतोय. मित्रांनो, यावरून आपणाला काय वाटतंय? राज्याच्या या राजकारणात उद्धव ठाकरे शिंदे गटाला भारी पडलेत का? आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत द्या. धन्यवाद.